ढोंगी बाबा कमलेशने मृत्यूची भीती दाखवून 2 एकर जमीन आणि 1.5 लाख कसे लुबाडले? नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरातील भोंदूबाबा कमलेश महाराज अधिकारी याने सोलापूरमधील 2 भावांना मृत्यूची भीती दाखवून 2 एकर जमीन आणि 1.5 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे। नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक भोंदूबाबांनी केलेले अनेक फसवणूक आणि इतर कारनामे उघडकीस येत आहेत। आता इंदिरानगर नाशिक भागातील कमलेश महाराज बाबाचे प्रताप उघडकीस येत आहेत। या घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। लवळ तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे मदन नवनाथ देवकर वय वर्ष 26 आणि त्याचा भाऊ ज्ञानेश्वर नवनाथ देवकर वय वर्ष 25 असे एकत्रच राहतात। त्यांच्या आई वडिलांचा सन 2021 मध्ये मृत्यू झाला आहे। आई वडील शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होते। त्यांच्या गावी त्यांच्या मालकीची 6 एकर शेती होते। आई वडिलांच्या निधनानंतर ही शेती ते दोघे भाऊ वहिवाटीने कसत होते व त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालत होता। सप्टेंबर 2023च्या दरम्यान यूट्यूबवरील काही व्हिडिओ त्या 2 भावांच्या पाहण्यात आले। नाशिक येथील कमलेश महाराज उर्फ शिवकुमार अधिकारी आणि त्यांची पत्नी गौरी अधिकारी यांच्या नात माता भक्ती आणि त्रिकाल रहस्य यूट्यूब चॅनलवर हे व्हिडिओ होते। हे व्हिडिओ पाहून त्या दोघांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येऊ लागले। आई वडिलांच्या अकाली निधनाने मदनच्या मनात बरेचसे प्रश्न होते। त्यामुळे त्याने त्या बाबाशी त्याच्या मोबाईल नंबरवर संपर्क केला। तेव्हा या बाबाने त्याला गोकुळधाम अपार्टमेंट खंडोबा नगर पाथर्डी फाटा नाशिक येथे बोलावून घेतले। त्याने मदन याला वैयक्तिक प्रश्न विचारले आणि सांगितले की मला तुझा भूतकाळ आणि भविष्यकाळ समजतो। तुझा मृत्यूयोग असून तू खूप संकटामध्ये आहेस। तुझ्या जमिनीबाबत आणि कुटुंबाबाबत तांत्रिक क्रिया करण्यात आल्या आहेत। त्यामुळे तुमची मानसिक आणि आर्थिक स्थिती बिघडत आहे। तसेच या बाबाने त्यांना आणखी सांगितले की त्या जमिनीवर तुम्ही राहत असाल तर तेथे तुमच्या आई वडिलांच्या मृत आत्म्यांचे वावर आहे। त्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुप्तधन आहे। त्या जमिनीवर भूतप्रेत पिशाच्च आणि दिव्य शक्तींचा प्रभाव आहे। तेथील दोष दूर करण्यासाठी मोठी अघोरी पूजा करावी लागेल। त्यासाठी अंदाजे 1.5 लाख रुपये खर्च येईल। त्यानंतर बाबाने त्याच्यावर लिंबू उतरवून कापून टाकले आणि वेताच्या काठीने त्याच्या अंगावर फटके मारले। तसेच 7 धान्य अंगावर फेकून भूताची बाधा काढत असल्याचे सांगितले। अशा प्रकारे मदनच्या मनामध्ये याबाबत अंधविश्वास निर्माण केला। तेव्हा मदन त्यांच्या बोलण्यात अडकून गेला आणि बाबा जे काही सांगतील ते खरे आहे असे समजून त्यांना 1.5 लाख रुपये देण्यास तो तयार झाला। अशा प्रकारे बाबाने त्याला आपल्या मोहपाशामध्ये अडकवले। दिनांक 4 मार्च 2024 रोजी कमलेश महाराजने मदन आणि त्याच्या भावाला उज्जैन येथे बोलावून घेतले। तेथे त्याने मदनला 1.5 लाख रुपये ऑनलाईन पाठवण्यास सांगितले। त्यावेळेस मदनने बाबाला फोनपेद्वारे 90,000 रुपये पाठवले आणि 60,000 रुपये रोखीने त्याच्या हातामध्ये दिले। त्यानंतर उज्जैनमधील एका स्मशानभूमीमध्ये त्यांनी चिता अग्नीवर अघोरी पूजा केली। त्या ठिकाणी 4 रात्र स्मशानभूमीतच त्यांना थांबवले। 4 दिवस बाबाने स्मशानभूमीमध्ये अघोरी पूजा केल्याचे सांगून कोणालाही काही सांगू नये असे त्यांना बजावले। महाशिवरात्रीच्या अगोदरपासून त्या ठिकाणी अघोरी प्रकारचा होम हवन आणि पूजा अर्चा चालू होते। त्यामध्ये बकऱ्याचे रक्त, त्याची कलेजे आणि मटणाचे तुकडे दिले जायचे। त्या होम विधीसाठी 2 भावांना बसवले होते। बाबाने प्रसाद म्हणून दोघांना भांग दिला। उज्जैनमध्ये त्याचे अनेक शिष्य होते। त्यामध्ये भगीरथ कटके, संजय झेंडे, संजय शिंदे, सोमनाथ शेळके, आवटे, सुभाष अधिकारी, बंडू नाबदे, वीरेंद्र लांडगे इत्यादी लोक होते। हे सर्व लोक बाबा सांगेल त्याप्रमाणे वागत आणि कामे करत उज्जैनला 2 भाऊ साधारण 15 दिवस थांबले होते। दिनांक 7 जुलै 2024 रोजी बाबाने मग त्या 2 भावांना पिंपरखेड
तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक येथील मठावर बोलावून घेतले. तिथे गेल्यावर त्याने सांगितले की मी तुझ्या घरी तेव्हाच येईल जेव्हा तू माझा शिष्य बनशील. तुला दीक्षा घ्यायची असल्यास पिंपरखेड येथे ये असे सांगितले. मग मदन आणि त्याचा भाव पिंपरखेड येथे आले होते. तेथे बाबाने मदनच्या घरी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष विधी करावा लागेल असे सांगितले. त्याने स्मशानभूमीतील राख डोक्याला लावली. त्याच मठावर त्याच्या योगेश गुरुच्या येथून बकरे आणि कोंबड्या आणण्यात आल्या. तेथे बकऱ्याचा बळी दिला आणि प्रसाद म्हणून बोकडाचे मटण खाण्यास सांगितले. तसेच बाबाने मदन आणि त्याच्या भावाला कोंबड्याचा बळी देण्यास सांगितले. त्यानुसार मदनच्या भावावरील दोष आणि शारीरिक बाधा दूर होतील असे सांगून बळी देण्यास भाग पाडले. मग बाबाने तेथे गोल रिंगण आखून त्यामध्ये मातीची एक बाहुलीची प्रतिकृती तयार केली. त्यामध्ये धान्य टाकून लिंबू कापले. दारूची एक बाटली दोघा भावांना औषध म्हणून प्यायला देऊन काहीतरी विधी केले. त्यावेळी कमलेश म्हणाला की तुमच्या आई वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांचे आत्मे भटकत असून त्यांना मोक्ष देणे आवश्यक आहे. फक्त हे मीच करू शकतो, अन्यथा तुमची शेती पिकणार नाही आणि तुमचे लग्न होणार नाही. त्याच्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी दोघे भाव सुमारे 20-25 दिवस राहिले. पिंपरखेड येथील मठावर बाबा कमलेश अधिकारी आणि त्याची पत्नीने गुरुपौर्णिमेच्या दिवशी महादेवी ज्ञान विद्या ट्रस्टमधील अश्विन दर्जे, विनोद मकवाना, संजय शहा, संजय झेंडे, सुभाष अधिकारी या लोकांशी दोघा भावांची भेट घालून दिली. यानंतर दोघेजण त्यांच्या गावी निघून गेले. काही दिवसानंतर बाबा कमलेश महाराजचा त्यांना फोन आला की अवघरी पूजेसाठी मी तुम्हाला घेण्यासाठी माझे शिष्य पाठवत आहे. त्यांच्यासोबत गाडीत बसून या. तेव्हा दोघांना घेण्यासाठी महाराजांचे शिष्य भगीरथ कटके, संजय शिंदे हे आले. त्यांनी दोघा भावांना सुरुवातीला दामणगावला भगीरथ कटके यांच्या ओळखीचा अण्णा बोराडे यांच्या घरी आणून तेथे राहायला सांगितले. महाराज येतील तेव्हा पूजा करू असे सांगण्यात आले. तोपर्यंत संजय शिंदे याने सांगितल्याप्रमाणे दोघे भाव त्या ठिकाणी पूजा विधी करत होते. परंतु 5-6 दिवस झाले तरी कमलेश महाराज आला नाही. म्हणून संजय शिंदे, भगीरथ खटके यांनी दोघा भावांना पिंपरखेडला मठावर नेले. त्या ठिकाणी कमलेश महाराज आणि त्याची पत्नी या दोन्ही भावांना भेटले. त्यांनी या दोघांच्याकडून दोघांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेतले. तसेच शेतीचा गट नंबर विचारला. दोघांना 4-5 दिवस त्या ठिकाणी थांबवले. त्यानंतर भगीरथ कटके, संजय शिंदे यांनी दोघा भावांना गाडीत बसवून माढा जिल्हा सोलापूर येथील रजिस्ट्री कार्यालयात आणले. त्या ठिकाणी अगोदरच कमलेश महाराज, त्याची पत्नी यांच्यासह विनोद मकवाना, सुभाष अधिकारी, संजय झेंडे, संजय शहा, अश्विन दर्जे हे हजर होते. एवढ्या लोकांच्या दबावाखाली येऊन मदनने त्यांना कशासाठी बोलावलं वगैरे काही विचारले नाही. कमलेश महाराजने सांगितल्याप्रमाणे मदन आणि त्याच्या भावाने कागदपत्रांचा आशय न समजता आणि त्यांच्या प्रभावाखाली कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर त्या लोकांनी दोघांना पिंपरखेड येथील मठामध्ये नेले. तिथे दोघा भावांनी कमलेश महाराजला विचारले की माढा येथे रजिस्ट्री ऑफिसला आमच्या सह्या कशासाठी घेतल्या. तेव्हा कमलेश महाराजने सांगितले की तुमची 2 एकर शेत जमीन महादेवी ज्ञानगंगा ट्रस्ट यांना बक्षीस म्हणून पत्र म्हणून लिहून घेतले आहे. तेव्हा मदनने विचारणा केली की तुम्ही असे का केले. तेव्हा त्याने सांगितले की तुमचा जमिनीचा शापित दोष आणि तेथील गुप्तधन काढण्याकरता मी जमीन नावावर केली आहे. आम्ही त्या ठिकाणी काही शेती करणार नाही आणि त्या ठिकाणी मठ बांधणार आहोत. त्या ठिकाणी होम हवन विधी होईल. त्यामुळे तुमचा शापित दोष निघून जाईल. त्यानंतर मदनने आम्हाला घरी जायचे असल्याचे सांगितले. परंतु महाराज आणि त्याच्या पत्नीने त्या भावांना पुन्हा पूजा विधी करावी लागेल म्हणून थांबा असे सांगून पिंपरखेडला 2 आठवडे थांबवून घेतले. यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे आवटे यांच्या घरी त्या दोघांना भगीरथ खटके आणि संजय शिंदे हे घेऊन गेले. त्या ठिकाणी 2-3 आठवडे थांबवले. त्यांना पुन्हा पिंपरखेडला आणले. यानंतर मदनला समजले की जमिनीच्या व्यवहारासंदर्भात आक्षेप नोंदवायला नको, तसेच गावातील लोकांना याबाबत माहिती व्हायला नको, म्हणून त्यांनी दोघा भावांना विनाकारण
या ठिकाणी थांबवून ठेवले होते। यानंतर दोघा भावांना गावाला जायचे असल्याने मदनने महाराजांना तसे सांगितले। तेव्हा महाराजांनी सांगितले की तू एकटाच जा आणि तुझा भाऊ ज्ञानेश्वर पूजा विधीसाठी येतेच राहील। म्हणून मदन भावाला तेथे सोडून गावी निघून आला। यानंतर मदनचा भावाशी कोणताही संपर्क त्यांनी होऊन दिला नाही, त्याच्याकडे मोबाईल दिला नाही। मदनला त्याच्याशी बोलायचे असल्यावर मदन महाराजांना फोन करायचा, तेव्हा महाराज त्याला वेगवेगळे उत्तरे सांगून त्याच्याकडे फोन देण्यासाठी टाळाटाळ करू लागले। दिनांक 12 फेब्रुवारी 2025 मध्ये मदनच्या गावाशेजारील भोसरी गावातील सचिन शिंदे याने मदनच्या नावावरील 1 एकर शेतीचे कुलमुखत्यार पत्र तयार करून आकाश बागल याला विक्री केले। दिनांक 14 फेब्रुवारी 2025 मध्ये मदनला त्याचा भाऊ ज्ञानेश्वर साईबाबा मंदिर पेगलवाडी फाटा त्र्यंबकेश्वर येथे राहत असल्याचे माहिती झाल्याने मदन त्याला घ्यायला गेला। तेव्हा या भोंदू महाराजाने मदनला मारहाण केली आणि ज्ञानेश्वरला घरी घेऊन जाण्यास नकार दिला। ज्ञानेश्वर याला कमलेश महाराजाने साईबाबा मंदिर पेगलवाडी फाटा त्र्यंबकेश्वर येथे त्याने घेतलेल्या भाड्याच्या खोलीमध्ये ठेवले होते। तेव्हा मदन पण त्या ठिकाणी राहू लागला। दिनांक 14 मार्च 2025 रोजी ज्ञानेश्वरला त्र्यंबकेश्वर येथील खोलीमधून रवींद्र लांडगे व ज्ञानेश्वर सहदेव चव्हाण हे घेऊन गेले आणि त्याच्या नावावरील 3 एकर शेतीचे सचिन शिंदे याने कुलमुखत्यार पत्र तयार करून आकाश बागल याला विक्री केले। त्या दिवशी मदन महाराजांसोबत सटाणा येथे गेला होता। तेथे असताना महाराजाने ज्ञानेश्वर राहत असलेल्या मठातून फोन आला की ज्ञानेश्वरला कोणीतरी उचलून नेले आहे। तेव्हा याबाबत महाराजला मदनने पोलिसात तक्रार करण्यासाठी सांगितले, परंतु त्याने नकार देण्यास टाळाटाळ केली। तसेच मदनलाही पोलीस स्टेशनला जाऊ दिले नाही। त्यानंतर 4-5 दिवस भोंदूबाबाने मदनला पाथर्डी फाटा येथे त्यांच्या घरी ठेवले। 3-4 दिवसांनी ज्ञानेश्वरला रवींद्र लांडगे ज्ञानेश्वर चव्हाण यांनी पुन्हा साईबाबा मंदिर पेगलवाडी त्र्यंबकेश्वर येथे आणून सोडले। याबाबत मदनला ज्ञानेश्वरने फोन करून कळवले। तेव्हा मदन त्याला भेटण्यासाठी पेगलवाडीच्या मठावर गेला असता ज्ञानेश्वरच्या जमिनीचे बळजबरीने मुखत्यारपत्र केल्याचे मदनला माहिती झाले। तेव्हा मदनला धक्का बसला। याबाबत मदनने कमलेश महाराजला हे सांगून पोलिसात तक्रार द्यायला सांगितले, परंतु त्याने तक्रार देण्यास नकार दिला। या दरम्यान या लोकांनी ज्ञानेश्वरचा मोबाईल देखील काढून घेतल्यामुळे ज्ञानेश्वरला मदनशी संपर्क करता आला नाही। त्यानंतर दोघे भाऊ त्र्यंबकराज अनाथ आश्रम येथे राहू लागले। या ठिकाणी महाराजने दोघा भावांच्या मोबाईलमधील सिम कार्ड काढून घेतले। तुम्ही कोणाशी बोलायचं नाही असे सांगितले। त्र्यंबकराज अनाथ आश्रम येथील मठामध्ये महाराजांचे शिष्य नंदू चोरासे, रवी जाधव, मंगेश गोळे हे 2 भावांना इमारतीबाहेर कुठेही जाऊ देत नसत। तिथे दोघांना देखरेखीखाली ठेवले। जुलै 2025 मध्ये मदन तेथून पळून त्याच्या गावी आला। त्याने त्याच्या भावालाही सोबत येण्यास सांगितले होते, परंतु तो महाराजांच्या आहारी गेला असल्याने त्याचे ऐकायला तयार झाला नाही। दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी मदन भाऊ ज्ञानेश्वर या समजावून सांगून गावी घेऊन आला। त्र्यंबकराज अनाथ आश्रम येथे ज्ञानेश्वर सोबत तसेच त्याच्या आश्रमातील इतर लोकांच्यावर केलेल्या जादूटोणा, अघोरी कृत्याचे व पूजेचे व्हिडिओ आणि फोटो मदनने काढून ठेवलेले होते। अखेर मदनने इंदिरा पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद दाखल केली। कमलेश उर्फ शिवकुमार अधिकारी व त्याची पत्नी गौरी कमलेश अधिकारी दोघे राहणार फ्लॅट नंबर 209 सप्तशृंगी चरण अपार्टमेंट पाथर्डी फाटा हॉटेल एक्सप्रेस यांच्या पाठीमागे आनंदनगर नाशिक आणि इतर साथीदारांच्या विरुद्ध जादूटोणा करून फसवणूक केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले। त्याप्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर 271 अन्वये महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2023-21 महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013-2 ल भारतीय न्याय संहिता BNS
2023 127-2 128 115-2 35 316-2 318-2 या कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कराडे आणि पोलीस उपनिरीक्षक युवराज शिरसाट यांनी या गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केली। भोंदू कमलेश महाराज अधिकारी याच्या विरोधात फसवणुकीच्या आणखी तक्रारी पुढे येत असून येत्या काही दिवसात त्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सोलापूरमधील 2 भावांना मृत्यूची भीती दाखवून त्यांची 2 एकर जमीन आणि 1.5 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला। मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार झालेला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। या प्रकरणानंतर लोहगाव पुणे येथील रत्ना अशोक पाटील यांनी तक्रार नोंदवली आहे। शारीरिक त्रास दूर करण्यासाठी तंत्रविद्या करावी लागेल असे सांगून कमलेश अधिकारी याने त्यांच्याकडून तब्बल 4 लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे। स्मशानभूमीत अघोरी पूजा, पशुबळी आणि उज्जैन आणि कोलकाता येथे महाकाली देवीच्या ठिकाणी विशेष पूजेच्या नावाखाली हा खर्च केल्याचे सांगण्यात आले होते। बीड येथील संजय साहेबराव झेंडे यांच्याकडूनही पूजेसाठी 21,000 रुपये घेऊन आणखी 2 लाख रुपयांची मागणी केली होती। तसेच त्यांना महादेवीदान विद्या ट्रस्टचे सदस्य केले होते। मात्र संशय आल्याने त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला। मुंबईतील संजय भाई मकवाना आणि दर्जाभाई यांचीही फसवणूक झाल्याची नोंद इंदिरानगर पोलीस ठाण्याकडे करण्यात आली आहे। कमलेश बाबाकडून फसवणूक झालेल्या नागरिकांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी असे आवाहन इंदिरानगर पोलीस तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कृष्णा चांदुगडे, राजेंद्र दरोडे आणि ॲडव्होकेट बाबासाहेब ननावरे यांनी केले आहे। फसवणुकीचे बळी ठरलेल्या नागरिकांनी पोलीस किंवा अन्यच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेले आहे।